बरेच वादग्रस्त वक्तव्य आता होताना दिसत आहेत की कुठेतरी जैन मुनी नितेश राणेची तुलना छत्रपतींशी करतायत. कसं बघता पण येईल? म्हणजे अतिशय वाईट आहे की कोणी जे मनात येईल त्या पद्धतीने सगळे बोलायला लागले. कुठेतरी त्याला म्हणजे काहीतरी एक सिस्टम काय म्हणतात कोड ऑफ कंडक्ट पाहिलंय आणि वेळोवेळी ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. त्याला कुठेतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे, कुठेतरी सिस्टम लागणं गरजेचं आहे. आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ह्या महापुरुषांच्या बाबतीत कोणी असे बेसलेस स्टेटमेंट करत असतील तर त्यांच्यावर कुठेतरी गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. की नुसतं त्याच्यावर आपण त्याला आंदोलन करतो, आपण सांगतो की त्या मुलीला इथं महाराष्ट्र हाकलून काढा, हे इथं पण ठीक आहे आपण बोलतो, पण त्याच्यावर कुठेतरी कायदेशीर निर्बंध हे लागणं गरजेचं आहे. म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. हे आज नाही आहे, हे अनेक ह्या प्रामुख्याने या 10-15 वर्षात हे जास्त प्रमाण वाढलंय. ह्याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी माझी त्यांना सूचना. तारा राणींबद्दल देखील बोललं गेलं की त्या जैन होत्या वगैरे. आता त्या ज्या मुनीला इतिहासच माहीत नाही, ज्या मुनींनी एका त्याच्या वाक्याच्या दुसऱ्या समाज स्वतःच्या समाजाला विटीस धरतो. एक शांतता प्रिय समाज त्याची ओळख आहे. शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, या सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणारा हा समाज आहे. आणि अशा पद्धतीने हे कुठलाही इतिहास माहीत असताना असे हे स्टेटमेंट करतात आणि वातावरण गढूळ करतात. हे अत्यंत दुर्दैव आहे. मी त्यावेळीच बोललो की हे असं महाराष्ट्रात चालणार नाही. किंबहुना ह्याला सुद्धा कुठं ते बंद यायला पाहिजे. याला सुद्धा कोड ऑफ कंडक्ट निर्माण सरकारच्या माध्यमातून व्हावं अशी माझी सरकारला नितेश सूचना. राणे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते. ती स्वराज्याची जी लढाई झाली तर ती हिंदू आणि मुस्लिम. आता सेक्युलरचा अर्थ अनेक जण वेगळं काढायला लागले. सेक्युलर नेमकं काय? शिवाजी महाराज स्वतः सेक्युलर होते. सेक्युलर आणि शिवाजी महाराज स्वतःच्या धर्मावर सुद्धा नितांत प्रेम करत होते. तसे संभाजी महाराज करायचे, तसे राजे छत्रपती शाहू महाराज यांना सेक्युलर मानलं जातं तर तेही करायचे. पण अनेक एक्स्ट्रीम राईट विंग्स आणि एक्स्ट्रीम लेफ्ट विंग्स हे दोन्ही एक्स्ट्रीम करत असल्यामुळं त्याचा या सेक्युलरचा अर्थ हा वेगळा निघत चाललेला आहे. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जर विचारलं सेक्युलरिझमचा अर्थ तर शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, किंबहुना राजे छत्रपती शाहू महाराज असतील, हे सगळे सेक्युलर होते. पण त्यांनी ज्या पद्धतीने हिंदू धर्माच्या बाबतीत जी व्याख्या किंबहुना ज्या पद्धतीने ते वागले आणि आता थोडे लोक जे पद्धतीने पुढे मांडतात, हे त्याच्यात बराच फरक आहे. बोंधू अशोक कराचं प्रकरण समोर आल्यानंतर खरं तर अनेक आता प्रकार समोर येत आहेत की त्याने अहवालासाठी पैसे वापरले किंवा अजित पवारांच्या अपघातामागे देखील तोच आहे. तेव्हा हा जो बाबा ज्या पद्धतीने मोठा झाला, कुठेतरी तत्कालीन जे नेते किंवा अधिकारी यांच्या पाठबळामुळे ज्यावेळी मागच्या वेळी या बोंधू बाबाच्या बाबतीत चर्चा सुरू झाली त्यावेळी मी नाशिकला आलो आणि मी पहिला पुढारी असेल ज्यांनी ह्या बोंधू बाबाच्या बाबतीत, या सो कॉल्ड बाबाच्या बाबतीत प्रतिक्रिया दिली होती, त्याला ठोकलं होतं. तर हे निर्माण कसे होतात हे अशी माणसं, ह्याचा खऱ्या अर्थाने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्याच्या खऱ्या अर्थाने संशोधन करणं गरजेचं आहे. त्याला प्रामुख्याने एकच कारण आहे की या राजकीय लोकांची असणारी ताकद, राजकीय लोकांनी दिलेलं त्याला सहकार्य, आणि म्हणून यांच्यात ही धाडस निर्माण. मुळात तो विकृतच आहे, मुळात तो खाण्याड्या विकृत पद्धतीचाच माणूस आहे, पण त्याला मिळणारी ताकद सुद्धा ह्याच्यातनं तो धाडस ह्या सगळ्या गोष्टी करत होता. असल्या माणसाला नुसतं महाराष्ट्र हकलपट्टी नाही, अशा पद्धतीने याला ठोकायला पाहिजे की कोण महाराष्ट्रात किंबहुना ह्या देशात अशी धाडस करू शकणार. औरंगजेबाची जी संपत्ती आहे खरं तर शौर्याचं प्रतीक आहे. कारण औरंगजेबाला याच मातीत गाडले गेले, मात्र तिथे शौचालय उभं राहावं असं ते टी राजा म्हणले. तर टी राजा काय म्हटले मला माहित नाही. औरंगजेब हे शौर्याचं प्रतीक आहे, हे शब्द. औरंगजेब जसं आपण म्हणतो की आपण नाही शिवाजी त्याला काढलं इथं, म्हणजे तारा राणीला सुद्धा, ताराबाई राणी साहेबांना सुद्धा त्याला पकडता आलं नाही शेवटच्या टप्प्यात, तो इथंच मेला. पण औरंगजेबचा इतिहास खरा होता का? तो बलाढ्य होता का? निश्चित होता. पण त्याला मराठ्यांनी कशी मात केली हे महत्वाचं आहे. म्हणून त्याचा इतिहास पुसला तर मराठ्यांनी कशा पद्धतीने त्याला मात केली, मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य कसं स्थापन केलं, हे जर लोकांच्या पुढे यायचं असेल तर तो पाहिजेलच इतिहासात. त्याला इतिहासात नामशेष करून काही उपयोग नाही आहे, इतिहासात तो पाहिजे. पण त्या बलाढ्या ह्या बादशाला सुद्धा कोणी दुसरं कडून त्याला हकलून काढू शकलं नाही. पण ते
हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य सगळे अनेक जे घटक होते यांनी केलं म्हणून तो इतिहासात लागतो. म्हणजे ते थडगा त्याचं तिथे असायला पाहिजे. नाही नाही, जो मेलाय ते ठेवा ना, पण त्याचं उदारीकरण नको, उदातीकरण नको, त्याचं जे थडगा तेवढं ठेवा. हा, पण ते काही ती भव्यता स्वरूप करायचं, एक कुठलं तरी संत स्वरूप काहीतरी करायचं, संत नाही तर काय म्हणतात त्यांच्या समाजात महामौलाना जे काय असेल ते स्वरूप करायचं, हे चुकीचं आहे.